तर आता निकालाआधीच अनेक ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। मुस्लिम समाजाकडून एकनाथ शिंदेंच्या मतदारसंघात विजयाच्या अभिनंदनाचे बॅनर, कोपरी 5 आघाडी विधानसभा मतदारसंघात फेक नरेटिव्ह चालत नसल्याचा स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया। बारामतीत अजित पवार गट आणि शरद पवार गटाची बॅनरबाजी, अजित पवार मुख्यमंत्री व्हावे दादांना शुभेच्छा देणारे समर्थकांचे बॅनर, तर पहिल्या महिला मुख्यमंत्री सुप्रिया सुळे होणार, बारामतीत पवार गटाची बॅनरबाजी। शहापूरमध्ये बच्चू कडूंचे मुख्यमंत्री उल्लेख असलेले बॅनर झळकले, प्रहारचे शहापूर तालुका प्रमुख वसंत पानसरेंकडून बॅनरबाजी। रायगडच्या रोहा शहरामध्ये आदिती तटकरेंच्या विजयाचे बॅनर झळकले, निकालापूर्वीच कार्यकर्त्यांनी दिल्या विजयाच्या शुभेच्छा। इंदापुरात दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या विजयाचे बॅनर झळकले, दादा गटाकडून दत्तात्रय भरणे आणि पवार गटाकडून हर्षवर्धन पाटील यांच्यात थेट लढत। धाराशिवच्या परांडा आणि वाशी तालुक्यात तानाजी सावंत यांच्या विजयाचे बॅनर झळकले, उद्याच्या निकालाआधीच कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। सोलापूर शहर उत्तरमध्ये भाजपा उमेदवार विजय कुमार देशमुखांचे विजयाचे बॅनर झळकले, समर्थकांकडून विजय भवनचे बॅनर लावले। माळशिरस मतदारसंघात उत्तम जानकरांच्या विजयाचे बॅनर, विजय माळशिरसकरांचा विश्वासाचा आमदार उत्तम जानकर बॅनरवर उल्लेख, वेळापूरमध्ये जानकर समर्थकांची बॅनरबाजी। पुण्याच्या चाकणमध्ये दिलीप मोहितेंना आमदारपदी निवडीच्या शुभेच्छा देणारे बॅनर झळकले, निकालाच्या एक दिवस आधीच बॅनर झळकल्यानं चर्चा।